नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीची बातमी आहे राज्यासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या मिसिंग लिंकच्या लोकार्पणाबाबत. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई पुणे मिसिंग लिंकचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे हा प्रवास अधिक सुसाट होणार आहे. घाटातल्या वाहतुकीतून प्रवाशांची सुटका होणार असल्यामुळे याबाबत प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केलंय. पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. मिसिंग लिंक नाही, आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे. आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. मिसिंग लिंकच्या या प्रकल्पामध्ये 10.5 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे आहेत. 2 बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल स्टेड पूल 182 मीटर उंचीवरती टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारलेला हा पूल आहे. 2 भव्य पिलर आणि 240 केबलवरती हा पूल उभा आहे. पहिला बोगदा 8.92 किलोमीटर तर दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा आहे. मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरनं अंतर कमी होणार आहे. 23.5 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. आणि हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय. नव्या मार्गामुळे घाटातील अवघड वळणं आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसंच वाहनांच्या इंधनांच्या वापरामध्ये घट होऊन दररोज अंदाजे 1 कोटी रुपयांची बचत होणार आहे. अर्थातच याचा मोठा फायदा राज्याच्या प्रगतीसाठी होईल यात शंका नाही. देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबासह डिजिटल स्वगणना केली. देशाच्या प्रगतीसाठी अचूक आणि विश्वसनीय माहिती अत्यंत आवश्यक असते. त्या दृष्टीनं होत असलेली ही 16वी राष्ट्रीय जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असून हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील स्वगणना करून या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. या पुढची बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. 10वी नंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीमध्ये 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच भरीव वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हरित महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं असून यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले. जागतिक स्तरावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्या नावानं डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसंच राज्यामध्ये तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र AI धोरण 2026 जाहीर करण्यात आलंय. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या पर्यावरणपूरक बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तर या बैठकीत मार्टी संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.